नमस्कार मित्रांनो, तेजवी व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहोत अलिबागला आणि इथे समोरच रवीना टंडनचा फार्म हाऊस आहे आणि समोर मंदिर आहे। हे मंदिर ऋतिक रोशनच्या आजोबांनी बांधलेलं मंदिर आहे, शिव मंदिर। आपण जाऊ तिथे दर्शन वगैरे घेऊ आणि माझ्या पाठीमागे रवीना टंडनचा फार्म हाऊस आहे, रवीना फार्म। तर चला मंदिरात जाऊया, मस्त दर्शन वगैरे करू, तुम्हाला मंदिर पण दाखवतो। छान मंदिर आहे, शिव मंदिर आहे आणि आकार पण पूर्ण घुमट वगैरे सगळं शिव मंदिर, शिवलिंगासारखंच केलेलं आहे। त्रिपुंड वगैरे बनवलेलं आहे। हे साईडला आंब्याची झाडं आहे, जांभळाची झाडं आहे आणि हे कसलं झाड आहे काय माहिती, खजूर आहे का काय, काहीतरी आहे, सुपारी वगैरे नाही, सुपारीचं हे इकडं छोटं वाटतंय। तर बघू चला। ओम नमः शिवाय। नंदी महाराज, चला। महादेव शंभो। छान शिवलिंग आहे, गणपती बाप्पा आहे, इकडं राधा कृष्ण आहे। जय श्रीराम, जय बजरंगबली, माँ शेरावाली, ओम प्रकाश रोशन। जांभळाचं झाड आहे, सर्व खालती पडलेले। हे याच्यावरचं असेल बघ, चांगलं बघ, इथं खराब झाले ते, वरनं पडताना पिकलेले तर मग चिपकून बसतात। छान दर्शन झालंय, एकदम मन प्रसन्न वाटलंय महादेवाचं। मस्त थंडावा आहे इथं। तेजश्री गेली आहे जांभळ शोधण्यासाठी। हॅल उडून गेली पावडर, चप्पल कुठे चालले तिकडं। रवीना फार्म, रवीना नाव आहे तिचं, रवीना म्हणतात, रवीना।
तेजस्वीने आणले आता जांभळं गोळा करून. आता आमचा इथंच टाइमपास होतोय. जाऊ आता निवांत. वरनं पडले पण लगेच खराब हे होत आहे, फुटत आहेत, जास्त पिकले. जास्त पिकलेले आहे. एकदम छान आहे पण गोड आहे. एवढे दिले मला. धर ना, एवढे नकोय. खा सगळ्यांनी. टप्पा पडत आहे. तू झाडा एवढं का ऑटोमॅटिक पडत. ऑटोमॅटिक. रवीना टंडनचा फार्म हाऊस. चला आता आम्ही निघतोय. तुषार ते येत आहे मागणं. फुलं आहे निरा पिण्यासाठी. 15 रुपये निरा. कशी बघ मस्त. कालची एवढी पानसट होती जरा. ही भारी लागली ना. मग गुड्डी जी पानसट होती ती नाही पिली आणि जी स्ट्रॉंग आहे ती पिती आहे मस्त. अर्धा ग्लास संपला ना रे. पहिल्यांदा पिली आहे. दुसरा ग्लास चालू आहे माझा. रवीना टंडनचा या साईडचा मंदिराच्या साईडचा ऋतिक रोशनचा. हे फुल एकदम हाऊसफुल झालेले आहे. केम बीचला चाललोय आम्ही. अलिबागचा पण रस्ता हाऊसफुल आहे. गाड्या येत आहे. ट्रॅफिक आहे आज. ट्रॅफिक खूप संडेमुळं जास्त गर्दी. चला आलोय आम्ही किहिम बीचला. अलिबाग किहिम बीच. तर जाऊया बीचवरती. चला किहिम बीच फिरूया आपण. स्टॉल आहे इथे सर्व जेवणासाठी. नाही उतर द्या. नंतर विचारायला पाहिजे. मच्छी बिच्छी बापरे विकायला आणते. तिकडे गेलं का? हा इकडं उंदेरी फोर्ट आणि इकडं खांदेरी फोर्ट. तुम्ही दोघांनी चुकीचं ठरवलं. कुठे जाय त्यांचा फोटो काढून येतो. ताडगोळे येते विकण्यासाठी. नारळ आहे. स्नॅक्स मासे वगैरे बनवून देत आहे लोक. इकडे आणून दिले तरी बनवतात. आणि इथे पण असतात. राईड्स पण आहे. पॅरासिलिंग वगैरे. झाडांची सावली इकडे. नारळाची पण झाडं आहे. आंबे. फोटो सेशन चालू आहे. छान लोकेशन आहे. जरा थंड हवा. चला आता फोटो सेशन वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. आणि आम्ही चाललो आता समुद्राच्या पाण्याशी थोडं खेळण्यासाठी. खूपच ऊन लागते बापरे. उन्हाचा तडाखा खूप वाढलेला आहे. आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो त्याच्यामुळे थोडंसं येण्यासाठी उशीर झाला आम्हाला. आमचं नियोजन थोडंसं चुकलंय. आणि काल रात्री उशीर झाल्यामुळे पण थोडंसं लेट झोप लागल्यामुळे उठायला पण उशीर झाला थोडासा. काढा इथंच. कारण की अलिबाग बीचवर गेलं तर खूपच ऊन आहे. आणि ते आहे थोडीशी सावली म्हणून आम्ही इथेच आलो. आम्ही बघितलं आता मॅपवरती सर्च करून. आजूबाजूला झाडं जरा आतमध्ये बीचला लागून झाडं नाही. इथे पूर्ण झाडं लावलेले आहे. त्याच्यामुळे जरा सावली पण आहे. सावली छान वाटतंय. छान वातावरण आहे. थोडंसं तिकडे दगड आहे पण मग ह्या बाजूला बीच चांगला आहे बघा. इकडे सर्व चांगला बीच आहे. आणि ह्या बाजूला थोडासा दगड आहे. आणि इकडनं पूर्ण झाडं लावलेली आहे. सर्व झाडं लावलेली आहे. छान आहे. एकदम मस्त लोकेशन आहे. चला आता जरा समुद्राच्या लाटांशी खेळूया जरा. छोट्या छोट्या लाटा. जास्त आतमध्ये नाही जायचं आहे आपल्याला. पाणी वाढलंय. मगाशी आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाणी थोडंसं कमी होतं. म्हणजे आतमध्ये गेलं होतं. आता वाढलं इकडे. छान पिकनिक स्पॉट आहे. आज रविवार पण आहे. जरा इकडे कमी आहे गर्दी. बाकी लोक तिकडे जातात ना अलिबागकडे त्या बीचवरती तिकडच्या.
पाणी कोमट कोमट लागतंय पाणी जरा. आतमध्ये जरा थंड असेल ना पाणी, इकडं कोमट लागतंय. झेंडा लावलाय त्याच्या रेवा तू नेहमी येत असशील ना इकडे, आता इकडेच राहायला म्हटल्यावर. पहिल्यांदा आली इकडे आणि तू बाकी. आता आम्ही आलो की हिमला ना, तर ती बोलते कुठल्या कुठल्या बीच जवळ इकडे? काशीत, मांडवा, अजून काशीत, मांडवा, अजून नागाव. बरं. आणि हे की हिम आहे रेवदंडा, म्हणजे रेवदंडा आहे थोडंसं लांब. रेवदंडा काय आहे? फोर्ट आहे का? बीच, फोर्ट पण आहे, बीच पण आहे ना. हा, ते मस्त वाटतंय. पाण्यात उतरलं नव्हतं एवढा वेळ, आता पाण्यात आल्यावर जरा असं पायांना जरा गारवा गारवा वाटतंय. कोमट कोमट पाणी पण मग बऱ्यापैकी आहे. इकडे वातावरण फार म्हणजे गरम असतं ना, दमट वातावरण असतं इकडे. इकडे आता यांचं फोटो सेशन चालू झालंय. उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. आता चला जाऊया आपण. बाकी लोक चालले पुढे. इकडे चप्पल आहे. गरम गरम लागते, चटके बसते डायरेक्ट. हर्रा बापरे. मध्ये मध्ये जास्त गरम आहे. कलरफुल आहे. बनवतात ह्याचं ब्रेसलेट बनवतात बघ ह्याच्यात काढला. तो घे. अरे वा. पिंक कलरचा शिंपले गोळा करताय. हे कलरफुल शिंपले, सर्व वेगवेगळे कलर आहे. ऑरेंज, पिंक, व्हाईट, ब्लॅक, रेड. एकदम छान. आम्ही आलो आत्ता अलिबाग फिश मार्केटला. बघूया आता कोणते कोणते फिश आहे ते. पापलेट आहे, खेकडा, बोंबील. काय रे भाऊ? बोंबील. खेकडे, कालवय. पापलेट, बांगडा, बोंबील आहे. काय माहिती. पापलेट. दुपारचे छोटे पाहिजे आहेत 800ला 7 पीस होते. 800 ला कमी नाही का? 7 पीस. कमी करा ना. मग आमच्या गाईकडून घेतो. कुठं ते? कुठं ते? पण आता छोटे हो. खरेदी पण चालले म्हणून देते. कोळंबी पण सुरमई दे, हलवा दे. कोळंबी कशी केली? म्हणजे सर्व 800 रुपये. कितीला पाहिजे सुरमई पाहिजे? किती? तिचे 1500 रुपये. कमी होणार, कमी होणार. 1500 रुपये सुरमई कमी होणार. सगळे सुका आयटम. सोडे, बोंबील. नाही
तुझं नशीब नाही बोलला ते काय बोलत पण नाही नको तरी बोलायला. सोडे सगळे सुक्का आयटम आहे. बोंबील आहे. सोड्याचे प्रकार आहे मस्त छान छान आहे बघा एकदम. आलो आता अलिबागमध्ये एक ठिकाणी जेवण करण्यासाठी. आनंद विहार हॉटेल. दिली आता जेवणाची ऑर्डर दिली आम्ही. कुठून आता घाटातून जायला. तुषार आवाज देऊन त्यांना पॉपलेट थाळी आणली. येईल ना थांब ना प्रॉन्स थाळी. टेस्ट कर टेस्ट वगैरे हे खाऊ का झोपते मी. प्रॉन्स आणि सोलकढी. प्रॉन्स फ्राय आला आहे.